त्यांची वाढ होत नाही ना ती काढून टाकायची, त्याला पाणी घालून घे. अख्ख्या मसूरची भाजी करते. कुठे जायचं आहे? हां बघा कशी लाडी गवडी. थांब जरा थोडा वेळ, थोड्या वेळाने सोडणार. हां जरा थांबा. हां माझा शेरू बघा कसा शरीफ बनलाय. हा गुंडा, एक गुंडू तेव्हाच्या खाली. चला एवढ्यात नाही, जरा 7 वाजू दे मग सोडते. आत्ताचं उजळलंय ना हे बघा, आत्ताचं उजळायला सुरुवात झालेली आहे. शेरूआ बांबू बघा, हे कुणालच्या बाबांनी काय तोडून ठेवलेत, हे आपल्याला न्यायचेत. रातकिड्यांचा आवाज बघा, हल्ली ना 4-5 दिवस झाले रातकिड्यांचा खूप आवाज येतो. सोडू काय वाघ्याला? वाघ्याला एक्साइटमेंट बाहेर जाण्याची. जरा थांब बाबा थोडा वेळ. माझा शेरू एकदम गुड बॉय बनलाय रे. शेरू माझ्या गुड बॉय बनलाय. हां जायचं थोडा वेळ, थांबा जरा. चला जरा बागेत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बघा रातकिड्यांचा आवाज, म्हणजे हा जो टाईम आहे ना, म्हणजे आम्ही ना खूप असं नोटीस केलेलं आहे, त्यांचा पण एक टायमिंग असतो. जेव्हा उन्हाळा चालू होतो ना त्या टायमामध्ये, आणि मग असा रातकिड्यांचा आवाज असतो. अगदी दिवसभरसुद्धा असतो, कधी कधी संध्याकाळचा सुद्धा आवाज येतो, पण सकाळच्या वेळेस जास्त हा आवाज असतो. आता ह्या आवाजाला आपण काही करू शकत नाही. तर आज वार आहे सोमवार, आणि आज आमच्याकडे लाईट जायचा दिवससुद्धा आहे. मला असं वाटतं की कदाचित 9-9:30ला लाईट गेली का संध्याकाळशिवाय लाईट येणार नाही, आणि मग त्याच्यामुळे गरमी पण. ते झालं, आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेरसुद्धा, देवगडला जायचं आहे. त्याच्यामुळे आता सकाळी लवकर उठून सगळं घरातलं काम आटपायचं आहे. मुख्य जेवणाचं काम मी आता कुकर वगैरे लावून घेतलं आहे, आणि त्याच्यानंतर बाकीचं आहे ना त्याला करून घेते पटकन. आणि त्याच्यानंतर मसाल्याचं सांगते तुम्हाला मी. काल दिला आहे मसाला दळायला, अजून एक बाकी आहे द्यायचा. त्याच्यामुळे, आणि आज सोमवार पण आहे. आता बघते त्यांना फोन करून काय बोलतात ते, आणि त्या पद्धतीने मग तसं नियोजन करून मग तिकडे आपल्याला जायचं आहे मसाला द्यायला. असं म्हणजे जाता जाताच तिकडे जायचं असं विचार केला आहे आम्ही. बघू आता कसं जमतं ते. म्हटलं जरा बागेमध्ये एक फेरफटका मारते, आणि मग सुरुवात केली घरातल्या कामाला. मगाशी अंधार होता ना, त्याच्यामुळे बाहेर काय मी आली नाही. म्हटलं आत्ता जरा एक राऊंड मारते, आणि मग घरातल्या कामाला सुरुवात करते. हे बघा बागेमध्ये आता ही कारल्याची वेल आहे ना, छान अशी भरायला सुरुवात झाली. काय काय असे ना पिकतात, पण ज्यांची वाढ होत नाही ना ती काढून टाकायची. मग बाकीची जी धरलेली असतात ना ती मग चांगली वाढतात. मग एवढे छान झाले ते 2 वाढतात. आणि इथे नवीन फुलंसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे एवढ्या उन्हामध्ये ही वेल आहे हिरवीगार, हीच मोठी गोष्ट आहे. छोटी छोटी धरतात. इथे बघा हा पाईप आहे ना पाण्याचा टाकूनच ठेवला आहे. जे काही वेस्टेज पाणी होतं ना ते जातं तिथे, आणि त्याच्यामुळेच ही वेल कशी हिरवीगार आहे. भरपूर आता कारली धरलेत, जरा बघायला लागेल तयार झालेत का आतमध्ये कुठे. हा वाफा पण आहे ना काढायचं आहे सगळं. आज म्हटलं थोडंसं जरा बागेचं करूया. आणि इथे मिरचीची रोपं बघा, फुलं यायला सुरुवात झाली. रोपं पण वाढलेत चांगली. मध्ये त्याला खत पाणी केलं होतं एक 4-5 दिवसापूर्वी. मला असं वाटतं थोडंसं कटिंग करायला पाहिजे. पानं बघा कशी झालीत ती. नाही याला फुलं आलीत. हा वाफा जरा रिकामी करायचा आहे. काल संध्याकाळी ना इथे मी ही वांग्याची रोपं ते गुलाबाच्या इथे आले होते ना, ती काढली मी, आणि ही बघा इथे लावली.
इथे कसं जरा म्हणजे ते गुलाबाचं रोप हे झालं असतं ना, त्याच्यामुळे हे काढून मग इथे लावले. 1 2 आणि एक छोटंसं 1 3 आणि बाकीचे 2 इथे लावली. हे बघा, संध्याकाळच्या वेळेस रोपं लावली का जगतात ना तेव्हा. तर तिकडची वेल आणि ती काढून टाकली. ती वाढ पण म्हणजे सुकल्यासारखीच झाली होती. आणि त्या साईडला पण बघा एक लावले. आता इथे काही छान वाढ होईल आणि घराच्या जवळ आहे त्याच्यामुळे पाणी पण आपल्याला टाकायला मिळेल ना, त्याच्यासाठी. चला आता हा परिसर पण थोडं साफ करायचं आहे. घराच्या बाहेर मला पडायचं असेल ना, तर साधारण 2 ते 3 दिवस आधी नियोजन करावं लागतं आणि त्याच्यानंतरच मला की नाही घराबाहेर पडता येतं. आणि आता तर सध्या बघा मसाल्याचं आपलं व्यवसाय जो चालू केलेला आहे, त्याच्यामुळे साधारण 4-5 दिवस आधी नियोजन करावं लागतं. म्हणजे अगदी मार्केटमध्ये जरी जायचं असेल ना, तरी पण सगळ्या कामाचं वेळेचं नियोजन करून मगच मला घराच्या बाहेर की नाही पडता येतं. तर इथे मी आता काय केलं की जे मसालेवाले आहेत म्हणजे डंकेवाले आहेत ना, त्यांना फोन केला, त्यांच्याशी बोलणं झालं. आणि मग संध्याकाळी जायचं मसाला कुटायला. एक आपला राहिलेला स्पेशल मसाला कुटायचा बाकी आहे असं ठरलं, कारण संध्याकाळी लाईट येणार होती. आणि त्याच्यानंतर मी पडवीमध्ये आली आणि मग घरातला केर कचरा आणि बिछाना वगैरे ना ते साफ करायला की नाही सुरुवात केली. आज मला बाग पण झाडायची होती. म्हणजे आत्ता काही 2 दिवसाआड काही झाडता येत नाही, पण साधारण एक 4-5 दिवसांनी झाडते. किंवा असं मला वाटलं ना की नाही आता भरपूर असा पालापाचोळा पडलेला आहे, तर पटकन मग मी ना झाडून घेते. तर आज जवळजवळ 8 दिवसानंतर मी आता इथे पुढे ना झाडायला आलेली आहे. म्हणजे मध्ये मी अशी बघितलं, लक्ष टाकलं ना, ती म्हणजे केर कचरा नसेल ना की नाही, म्हणजे नाही झाडलं तरी पण चालून जातं. तर आज भरपूर असा पालापाचोळा पडला होता, त्याच्यामुळे छान असं झाडून घेतलं. त्याच्यानंतर झाडांवरती पण थोडीशी जरा नजर टाकली. म्हणजे जेव्हा पण माझी फेरी होते ना बागेमध्ये, माझं झाडांकडे लक्ष असतं. आता हे आपलं बघा चाफ्याचं झाड आहे ना, त्याला आता नवीन नवीन की नाही पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे. आणि हळूहळू आता फुलंसुद्धा धरतील. म्हणजे उन्हाळ्यामध्ये झाडांना नवीन नवीन पालवी फुटते. म्हणजे कोणतं पण झाडं असू दे, अगदी निर्जीव जरी असेल ना, तरी पण त्याला एक ताकद मिळते. थोडं जरी पाणी घातलं ना, तरी पण ते झाड छान असं बहरायला सुरुवात होते. तर झाडलेला जो पालापाचोळा आहे ना, तो सगळा एकत्र केला. अगोदर मी विचार केला होता की झाडामध्ये टाकते, पण भरपूर असा झाडाच्या बुंद्याशी की नाही पालापाचोळा जमा झालेला आहे. त्याच्यामुळे काडीपेटी घेतली आणि हा पालापाचोळा लगेच आहे ना मी जाळून टाकला. असाच ठेवला असता तर वारा दिवसभर बघा असतो, त्याच्यामुळे वाऱ्याने पुन्हा ते आपल्या बगीच्यामध्ये की नाही पसरला असता. त्याच्यामुळे पटकन ना जाळून घेतला आणि त्याच्यानंतर फुलं काढायला की नाही सुरुवात केली. बागेत आपल्या सध्या आता हल्ली तुम्हाला काही दाखवायला मिळत नाही आहे कारण वेळ थोडासा कमी. पण सध्या आपल्या बागेमध्ये मोगऱ्याचा बहर आहे. मोगरा आणि जास्वंदी आहे ना, ह्याची फुलं भरपूर अशी फुलत आहेत. पण मोगरा मात्र भरपूर आता फुलायला सुरुवात झालेली आहे. आपल्या घराची जी मागची पडवी आहे ना, तिथे बघा ह्याची जास्वंदीची नव्हे, मोगऱ्याची एक साधारण 4-5 रोपं आहेत. आणि इतकं ते कळ्याने गच्च भरलेलं आहे ना, तुम्हाला मी दाखवायला जमलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन. तर मोगरा काढून घेतला आणि भरपूर अशी जास्वंदीची फुलं आहेत ना, तीसुद्धा काढून घेतली, फुलं गोळा करून घेतली. आणि त्याच्यानंतर पुढचं काम पक्ष्यांचं. म्हणजे पक्ष्यांचं खाणं-पिणं आज घालायचं बाकी होतं, कारण इथे बघा सगळं आता झाडायचं होतं ना. आता झाडलं असतं म्हणजे ते खाणं पण सगळं गेलं असतं झाडूसोबत. त्याच्यामुळे साफ करून घेतलं, हा पालापाचोळा जाळला. आणि आत्ता बघा ते माठ आहे ना, तो पण मी पाण्याचा भरून ठेवला. आणि त्याच्यानंतर आता इथे पक्ष्यांना की नाही खाणं-पिणं घातलेलं आहे. आणि हा माझा रोजचा दिनक्रम आहे. म्हणजे कितीही काम असू दे, कितीही काहीही असू दे, पक्ष्यांना पाणी आणि अन्न मी घालायला कधीच विसरत नाही. आणि जरी एखाद्या वेळेस कधी कामाच्या ह्याच्यामध्ये उशीर झाला ना, उशिरा का होईना पण ते घातलं जातं. आली माझी चंपू, आली तू खेळून आली. वाघ्या कुठे आहे? वाघ्या दमला तू? दमला? वाघ्या नाही आलाय? ऐकलं काय? वाघ्या कुठे आहे? आलेला मला कुठं दिसलाच नाही. गुंडू आला आमचा लवकर. दमला? तर पाणी भरून ठेवलं पियायला, ते बघ पियाला. हां चला, पुढचं आटपलं. आता इथे बघूया काय चाललंय. पक्ष्यांचं भांड, पाणी सुकलंय ना साफ. पक्ष्यांचं भांड, पक्षी बिचारे येतात ना पाणी पियायला. ते उन्हाने साफ पाणी आहे ना, कधी कधी सुकून पण जातं. पूर्ण ते भांडं सुकलं होतं मगाशी बघितलं तेव्हा. ते हिरवळ पकडते ना, ते साफ करते. हे घ्यायची पानं, घ्यायची झाडाची. मी त्याला व्यवस्थित नाही ना, ते नाही झाडांची पानं घेतली ना
की ते लगेच निघतं. आपले हात नाही खराब होत, बोटं म्हणजे नखं खराब नाही होत ना. अरे मी माती बिती टाकून घेतली. तर आता हे भरून ठेवायचं. बिचारे पक्षी येतात पाणी प्यायला, त्यांना आता माहिती आहे ना इथे आता असतं पाणी, बरोबर येतात शोधत शोधत. आता लगेच येते. चला चूल पण पेटली, पाणी तापत ठेवलंय. अख्ख्या मसूरची भाजी करते. सर्व तयारी बघा करून घेतले. कांदा, टमॅटो, लसूण सगळं चिरून ठेवलेलं आहे. आता हे थोडंसं जरा भिजत घालते एक 5 ते 10 मिनटं. तोपर्यंत डाळ आहे ना फोडणीला घालून घेते. कुकर पण आपला बघा थंड झालं आहे. गरम गरम भात आणि मुगाची डाळ बनवते. आणि हा जो भात आहे ना 2 वेळचा आहे, एकदम केला आहे. हे बघा मुगाची डाळ, आणि डाळीमध्ये शिजतेवेळी थोडंसं तेल घातलं आहे आणि टोमॅटो. आता हा भात जाऊ दे आतमध्ये, गरम राहील तो. चला फोडणीला घालूया पटापट. घरातून कुठे पण बाहेर पडायच्या आधी म्हणजे घरातली कामं आणि जेवण असतं ना ते मी करूनच निघते. म्हणजे राहिले काम तर थोडंसं राहिलं तर संध्याकाळी येऊन करता येतं, पण जेवणाचं मात्र मी दोन्ही वेळचं करून घेते. कारण आल्यानंतर इतका कंटाळा येतो, आणि आता सध्या कसं बघा उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे अगदी नकोसं होतं. त्याच्यामुळे 2 वेळचं जेवण आता मी इथे करायला की नाही सुरुवात केलेली आहे. कुकर लावून झाला तर थंड बघा झालेला आहे. आता तुम्हाला पटकन डाळीची रेसिपी सांगते. मागच्या वेळेस का ताईने विचारलं होतं की ताई तुम्ही कशी करता. साधी सिंपल बघा आहे. मुगाची डाळ आहे ना, ते पाणी आणि टोमॅटो आणि त्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आणि उकडून घेतले कुकरमध्ये. त्याच्यानंतर नॉर्मल आपली फोडणी, तेल घातलं, त्यात राई, जिरं, कढीपत्ता, लसूण, आणि लसूण मात्र मी एक करते की थोडासा करपवते, आणि थोडंसं असं करपल्यानंतर जो स्वाद येतो ना डाळीमध्ये तो छान असा, म्हणजे फोडणीचा स्वादाने छान असा बसतो. आणि फोडणी घातली का लगेच ते झाकून घेते, म्हणजे आतल्यात ते मुरते फोडणी आणि चवीला भारी वाटते. त्याच्यानंतर मग थोडीशी कोथिंबीर, हळद घालायची, एखादी मिरची, आणि असं जर तुम्हाला जर का आवडत असेल तर ओलं खोबरं पण तुम्ही घालू शकता. चवीप्रमाणे मीठ घालायचं. एक 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवरती शिजत ठेवायची की आपली डाळ की नाही तयार. तर अशी साधी सिंपल मुगाची डाळ जी पचायला की नाही खूप हलकी असते. आणि आता बघा उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे आता हल्ली मी एक 4-5 दिवस झाले ना मुगाची डाळच करते. तुरीची डाळ की नाही पचायला कशी थोडीशी जरा जड होते उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे ही साधी सिंपल डाळ की नाही खायला पण छान वाटते आणि पचायला पण हलकी असते. डाळ इकडे ठेवली, आणि त्याच्यानंतर आता बघा म्हणजे भाजीची तयारी. अख्खे मसूर आहेत ना, ते मी एक साधारण 10 मिनटं की नाही भिजत घातले पाण्यामध्ये. आणि त्याच्यानंतर इथे सगळं फोडणी घालायची तयारी. कुकरमध्ये तेल घेतले, त्यात भरपूर असा कांदा, लसूण, जिरं घातले, कढीपत्ता, परत चवीप्रमाणे त्यात तिखट मसाला, टोमॅटो, कोथिंबीर सर्व घालायचं. चांगलं असं परतून घेतलं मी तेल सुटेपर्यंत. आणि थोडंसं पाणीसुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलं होतं. झाकण लावून एक 4 ते 5 मिनटं स्लो गॅसमध्ये ठेवलं होतं. आणि असं तेल चांगलं असं सुटून आलं ना की त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये अख्खे मसूर घातलेले आहेत. आणि ही भाजी डायरेक्ट कुकरमध्ये केली ना की म्हणजे शिजते पटकन. आज माहिती आहे काय झालं, माझ्याकडे की नाही भाजीच नव्हती खरं म्हटलं तर. कोबी होता फ्रीजमध्ये, पण म्हटलं आता कोबीची भाजी जास्त अशी कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे म्हटलं झटपट म्हटलं मसूरचीच भाजी करूया. आदल्या दिवशी रात्री मला कडधान्य भिजवायचं होतं, पण त्या कामाच्या ह्याच्यामध्ये की मी विसरून गेले खरं म्हटलं तर. आणि त्याच्यामुळे मग सकाळी पटकन असं लक्षात आलं की आता भाजी काय करायचं. तर म्हटलं चला मसूर आहे, आणि त्याच्यामुळे मग मसूरची भाजी बरेच दिवस केली पण नव्हती, आणि आवडते पण कुणाला. आता पटकन ते फोडणीला घालून घेतले. तर बघा छान अशी ग्रेव्ही करून झाले. त्याच्यानंतर ते भिजवलेले मसूर आहेत ना ते घातलेले आहेत, कोथिंबीर, चवीप्रमाणे त्यात मीठ घातले, थोडीशी हळद घातले, पाणी गरजेप्रमाणे, आणि मग झाकण लावून ही भाजीनं शिजत ठेवली. एक शिट्टी मोठ्या गॅसवरती आणि बाकीच्या शिट्ट्या 4 आहेत ना त्या स्लो गॅसवरती. कुकर बघा आता होईल. एक शिट्टी मी फास्ट गॅसवर करणार आहे, आणि त्याच्यानंतर गॅस मीडियम करणार, आणि एक साधारण 4 शिट्ट्या करणार. आणि डाळसुद्धा इथे आपली झालेली आहे. थोडासा आवाज. आता ही थंड झाली ना की घट्ट होणार, त्याच्यामुळे थोडीशी बघा पातळ ठेवले, कारण मुगाची डाळ आहे ना त्याच्यामुळे. चला गॅस बंद, झाकण ठेवलं. आता चपात्या करायच्या. जरा ही शिट्टी होऊ दे, मग चपात्या करणार. तुम्हाला आता बाहेरचं थोडंसं दाखवते. माझ्या मागा फिरू नको. ते बघा आमच्याकडे गाडीचं काम चाललं आहे. काय चाललं आहे गाडीचं? काय चाललं आहे काय? त्या मॅटी आहेत ना हाणून ठेवलेले बसवतो, ते सर्व मिरचीची धुमत राहते नाही तर. अच्छा, हां.
हे काढून टाकलं की कटिंग करून हा. गाडीमध्ये नवीन कटिंग करून टाकायचं काम चाललंय. ह्याचं काय झालंय काय समजत नाही, नुसतं नाचतोय इकडे तिकडे हा मगापासनं. घाबरतोय पळतोय. काय झालं वाग्या? कोण लागणार काठीचं तर हाय. हे बघा गोय हे लांब जाऊ नका रे. गेले बघा दोघ जण खेळायला. हा जेवायचं नाही. गेले खाली उतरले येतील थोड्या वेळाने आता. चला चला जेवायचं वाग्या शेरवा. चला आपल्याकडे आता भरपूर कामाचा पसारा आहे. ही माती आपल्याला झाडांना घालायची. आता कधी वेळ मिळतो काय माहिती. हे मला ना जरा साफ करायचं इथे, म्हणजे आज नाही करणार आहे. हा बघा पुदिना भरपूर झाला आहे, त्याच्यामुळे ना सगळा काढून घेणार आहे पावसाच्या आधी. थोडंसं फक्त ठेवायचा म्हणजे पावसामध्ये छान प्रकारे वाढून जाईल. आता मला असं वाटतं उद्या वेळ काढून हे मी इकडचं करणार आहे सगळं. म्हणजे खूप असं रानबिन बघा वाढलं इकडे. आता हे पुढचं त्यासाठी झालं ना, आता वाटलं हे पण करूया जरा. आता म्हणून मी आता पुदिन्याला बघा पाणी पण घालत नाही जास्त, कारण हा सगळं साफ करायचं ना म्हणून. म्हणजे फक्त मध्ये थोडासा ठेवायचा. पाणी घातला का परत तो वाढत जातो ना, मग जेवढा सुकतो तेवढा सुकू देत, बाकीचा बघू नंतर. आता जरा बसते 5 मिनटं, तुम्हाला केळं दाखवत्या. मागे ना बागेतनं ही केळं काढली होती आणि बघा कालपासनं ही 2-3 केळी आहेत ना पिकलेत. आता ही घरामध्ये ठेवणार, आता बाहेर नाही ठेवायची. आता इतके दिवस बाहेरच ठेवले होते, 7-8 दिवस झाले. शिट्टी झाली. आता मी चपात्या करून घेते पटकन, आणि चपात्या करून झाल्या की मग आवरून घ्यायचं, आंघोळ करायची, तयार व्हायचं आणि मग निघायचं आपल्याला. कुणालच्या बाबांचं बाहेर बघा काम त्यांचं चालू आहे ना, त्यांनी आता घेतलं आहे मध्येच करायला, तर म्हटलं राहू दे करतात ते. एक आपल्याला कुरिअर पण करायचं आहे. आपलं एक ताईंचं पार्सल ना रिटर्न आलं आहे, म्हणजे तिकडे प्रायव्हेट कुरिअर जात नाही. हे कुरिअरवाल्यांनी आधी म्हणजे सांगितलं नाही त्यांनी आधी कुरिअरवाल्यांनी, आणि आता पोस्टाने मला करावं लागेल. त्याच्यामुळे जाता जाता पोस्टात पण जायचं आहे, ते एक काम करायचं आहे. चला पटकन चपात्या करून घेते. पाण्याची बाटली घेतली का तर मी कुणाला सांगते द्यायला. चला निघेपर्यंत हां बाटली भरून ठेवूया बघ ती. हां बस झाली. निघेपर्यंत 11, 11:15 झालेले आहेत. आणि थोडंसं सामान पण सगळं भरायचं होतं ना, ते आता भरलं. काय त्यांना हवं होतं आपल्या इकडचं, तर ते घेतलेलं आहे. आणि आता निघालो आहे आम्ही. थोडेसे जाम घेतलेत केळी, आणि त्यांना असे बांबू वगैरे काहीतरी हवेत त्या ताईंना आपल्या. आणि त्यांच्याकडे की नाही आम्ही आता जातो आहे कुठे, देवगडला जातो आहे. आपले एक सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी आम्हाला बोलवले. आणि मागच्या वेळेस पण आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांना भेटायला. मुंबईच्या आहेत त्या आणि आता आलेल्या आहेत. आणि जेव्हा पण मुंबईवरून येतात ना त्या फोन करतात. तर चला मग जाऊया पटकन. तर व्हिडिओ मात्र आजचा आता इथेच थांबवते. थोडंफार तुमच्याशी मला असं वाटतं शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन मी, कारण आता उन्हाचा टाईम आहे. आणि ह्या उन्हाच्या टायमामध्ये शूटिंग करायचं म्हटलं की नको वाटतं अगदी. उशीर झाला जरासा निघाला, म्हणजे 11, 11:15 झाले. तर आवडला अशा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. तर थोड्याशा क्लिप आहेत ना मी तिकडच्या काढलेल्या आहेत, तर तुम्हाला म्हटलं शेअर करते. तर हे त्या ताईंचं घर आहे, आणि काय माहीत नाही त्यांच्याशी माझं काय कनेक्शन आहे. म्हणजे गेले साधारण जवळजवळ मला असं वाटतं की वर्ष होऊन गेला असेल की आम्ही त्यांच्याशी जोडलेले आहोत. आणि खूप चांगली माणसं आहेत, स्वभावाने पण खूप चांगली माणसं आहेत. आणि त्याच्यामुळेच कुठे आणि कसं ते कनेक्शन जुळलं गेलं हे मला पण कळलं नाही. म्हणजे जास्त असं मी पटकन कोणाशी जुळली जात नाही, हा माझा स्वभाव आहे. पण ह्यांच्याशी मात्र माझं कनेक्शन खूप चांगलं आहे. आणि जेव्हा पण त्या मला बोलवतात ना, मी अगदी आवर्जून त्यांना भेटायला जाते. आणि मला आवडतं, विशेष करून काय तर त्यांच्या घरी जायला मला आवडतं. तर चला मग आजचा व्हिडिओ आता इतकाच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि आवडला असेल व्हिडिओ तर जरूर लाईक करा, शेअर करा. बाय बाय सगळं.